सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्की दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते, अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व एकम सत, सर्व जगाचा एकच परमेश्वर आहे आणि तो सनातन आहे, तो कधी नष्ट होत नाही। राम तो परमेश्वर असा ओम स शीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात स भूमी शूर्तय दशांगुलम। तर ह्या परमेश्वराला सगळे जग शरण जाते, याच्यापासून सर्व जग उत्पन्न झालेले आणि याच्याच आश्रयाने राहते आहे। हे शास्त्र जे असे की आता रामप्रभू होते, ते प्राणवायू घेत होते का नाही? घेत होते। मग रामप्रभूची सगळे प्रजा घेत होते। मग कृष्णाच्या वेळेस पुन्हा कृष्ण प्राणवायू घेत होते का नाही? घेत होते। मग बौद्धाच्या वेळेस सगळे लोक प्राणवायू घेत होते का नाही? घेत होते। आता एक कल्की दत्त भगवान याच्या वेळेस सगळे लोक प्राणवायू घेतात का नाही? घेतात। पुढं पण घेतील का नाही? घेणार। म्हणजे जो प्राणवायू जो आहे, किती जरी अवतार आले, किती जरी जन्म झाले, किती जरी जीवजंतू जन्माला आले किंवा संपले, तरी तो प्राणवायू युग ना योग जसाचे तसं कार्य करतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फरक होत नाही। हा खरा सनातन धर्माचा म्हणजे कळस आहे। सनातन धर्म, विश्व हिंदू धर्म, वैदिक धर्माचा कळस आहे प्राणवायू। हा प्राण जो आहे हा कधी नष्ट होत नाही। अनंत कोटी वर्षापूर्वी हा प्राणवायू आहे, आता पण आहे, माग होता, रामाच्या वेळेस होता, कृष्णाचा होता, बौद्धाच्या वेळेस, आता कल्की दत्ताच्या वेळेस पण हा वायू आहे। दशावताराच्या वेळेस हा वायू होता, शंकराच्या अवतारावर वायू आहे, होता आहे। हा जो वायू आहे प्राणवायू, ऑक्सिजन, हा सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये आहे। बाह्यरंग जरी बदलला, म्हणजे तुमची वनस्पती 84 लक्ष योनी, जार दुधेश म्हणजे अंडच, म्हणजे वनस्पती आहे, प्राणी आहेत, सर्व सगळेजण मानव आहेत, देव आहेत, तर सगळेजण एकच वायू घेतात। म्हणून हा सनातन वायू आहे, म्हणून याला सनातन धर्मात समाविष्ट केलेला आहे। सनातन धर्म म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, पण जो संपत नाही, वाढत नाही आणि सर्वांना बोलून बोलतो, तो ब्रह्म, हा ब्रह्मवायू आहे। आणि असं ब्रह्मवायू जो आहे ना, प्राणवायू हा ब्रह्मवायू आहे आणि त्याचा कधी नाश होत नाही, तो कधी जन्मत नाही, मरत नाही, प्रत्येकाला सहकार्य करतो, प्रत्येकाच्या शरीरात राहतो, प्रत्येकाला त्याचं जीवन सुरक्षित ठेवतो। हा सत्य प्रश्न आहे। आता काय लोक म्हणतात सनातन असं आहे, सनातन तसं आहे, तर खरी परिस्थिती अशी आहे की तुमच्या शरीरातच जो देव आहे तो तुम्ही पाहिलेला नाही, का दिसत नाही? तर आपल्याला जे अक्षर दिसत का नाही? तर आपल्या डोळा अंधारे किंवा नंबर बदलला असतो, चष्मा लावल्यानंतर ते अक्षर आपल्याला वाचता येतात। त्याप्रमाणे आपण जेव्हा सोमरस पिऊ तेव्हा आपल्याला दिव्य दृष्टी शक्ती मिळेल, हा लक्षात। आता पुढे बघू। अनंतम दुस्तरम सोमम पवित्र्यासृजम पनीहिम पुनीहि इंद्राय पातवे। शत्रूकडून आक्रमण न होणारा, म्हणजे शत्रूला आक्रमणापासून दूर राहणारा शत्रूद्वारा अजिंक्य जलमिश्रित अशा सोमाला गाळणीवर घालण्यासाठी पूर्ण ठेवा। इंद्राला त्याच्या परिपूर्ण रसपणासाठी परिपूर्ण हा रस गाळून व परिपूर्ण शुद्ध करून तयार ठेवा। त्याचं कारण असं आहे की देवसुद्धा सोमरस पितात, अमृत पितात, म्हणून हा रस सोमयाग जो होतो
त्यावेळेस देवांना आणि मानवाला सोमरस दिल्या जातो, कारण दोघांचं शरीर समान झालं पाहिजे. आता बघा, साधी गोष्ट आहे. कुत्र, मांजर, प्राणी, गाई, वासरं, हरणं, नंतर मानव, हत्ती, घोडे, गाढवं, डुकरं, सगळ्या प्राण्या प्राणवायू घेतात. झाडं सुद्धा, आंबा, ही सगळं, पिंपळ, म्हणजे सर्वांची समस्थिती आहे. कोणी कमी जास्त नाही किंवा क्षुद्र नाही किंवा श्रीमंत नाही, सर्वांना उच्च कोटीची अवस्था आहे. हा प्राणवायू जर नसेल तर तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अति क्षुद्र म्हणास सुद्धा राहणार नाही, कुठले प्राणी राहणार नाहीत, जीव सुटी राहणार नाही. हा प्राणवायू आहे, ऑक्सिजन आहे. हा जगाच्या आरंभी होता, आता आहे, पुढं पण राहणार आहे. आणि सर्व समाजाचं तो समस्थितीत ठेवणारा आहे. तुम्ही कुठल्या जाती धर्मात जरी असले तरी तुम्हाला प्राणवायूची गरज आहे. त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या जरी जातीत असला तरी प्राणवायूची गरज आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्या योनीत जरी असला तरी त्या प्राणवायूची गरज आहे. 84 लक्ष योनीमध्ये प्राणवायू म्हणजे हा सनातन वायू आहे. याचा नाश करता येत नाही, त्याला कोणी मूर्ख सुद्धा म्हणू शकत नाही. कारण तुझ्यापाशी आहे पण ते तुला समजत नाही. तत्वज्ञान सनातन हा प्राणवायू आहे. योगानुयोगे आता आणि पाठीमागे पुढं होता असा राहणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही. म्हणून प्रत्येक जीवाला ते जगण्याचा अधिकार आहे. प्राणवायू म्हणजे ऋषी, देवता, छंद आणि स्वर आहेत. तो प्राणवायू नसता तर ऋषी, देवता, छंद कुठून आले असते. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की निर्णय विज्ञान सृष्टी निर्माण करणारे बघा, ब्रह्मदेव सृष्टी निर्माण केली, विश्वामित्राने सृष्टी निर्माण केली, कश्यप ऋषीने सृष्टी निर्माण केली, नंतर तुमच्या विज्ञान सृष्टी निर्माण झाली. बेबी आता ट्यूब बेबी आली, ती सुद्धा सृष्टी निर्माण झाली. या प्रत्येकामध्ये काय फरक आहे का समान आहेत. तुम्ही कशी सृष्टी निर्माण केली तर हा प्राणवायू प्रत्येकाला समान आहे. ट्यूब बेबीमधून जन्म आलेला जे मुलगा आहे किंवा सृष्टी आहे त्याला सुद्धा हा वायू आहे. जो शुद्ध ब्राह्मण आहे त्याला हा वायू आहे, क्षुद्रांना आहे, क्षत्रियांना आहे, सर्वांना हा वायू आहे. आणि हा वायू सर्वांना समान आहे, म्हणून हा सनातन आहे. याचा कधी नाश होत नाही, कधी जन्माला येत नाही किंवा नष्ट होत नाही. म्हणून हा प्राणवायू प्रत्येकाला आहे, म्हणून हा सनातन आहे. आणि हा सनातन आहे म्हणून त्याला नाव ठेवलं. जरी तुम्ही नाव ठेवत असला तर तुम्ही हवा घेऊ नका ना. आमचा सनातन धर्माचा वायू प्राणवायू आहे. जगाने नाव ठेवताना त्याची हवा घेऊ नका. तुमचा नवा वायू करून त्यात तुम्ही जगा. ब्रह्मदेव सृष्टी, कश्यप सृष्टी, विश्वामित्र सृष्टी, विज्ञान, अंतविज्ञान सृष्टी, ट्यूब बेबी सृष्टी, अशा हजारो प्रकारच्या सृष्टी जरी निर्माण झाल्या तरी प्राणवायू सगळ्यांना पुरवून उरलेला आहे. सगळ्यांचं कल्याण करणे हा सनातन आहे. प्राणवायू हा सनातन आहे. हा जर सिद्धांत तुम्ही कबूल केला तर तुम्हाला सर्व जगाला सनातन हाच धर्म आहे, दुसरा धर्म नाही असं म्हणावं लागेल. आता हा जो सनातन प्राणवायू आहे तो प्रत्येक ठिकाणी आहे. तो कसा आहे इथं सांगितलं की सोमरस पेल्यानंतर हे वायूची अवस्था कशी होते, आपल्याला काय परिणाम करतो. शत्रूकडून आक्रमण न होणारा, शत्रूकडून आक्रमण न होणारा जो वायू आहे परिपूर्ण, शत्रू आपलं आक्रमण करू शकत नाही किंवा शत्रू हा रस पिऊन आपलं आक्रमण करू शकत नाही. याचं कारण सांगतो. कारण का, हा सोमरस कोण पेतात, देव आणि मानव. हा शत्रू हा सोमरस पेला तर त्याला आपल्यावर आक्रमण करता येणार नाही, तो गळून पडणार नाही. का, तर हा सोमरस पेणारी जी मंडळी सगळी आहे ती दूध आणि फळं खाणारी आहे, त्यांच्याकडे हा सोमरस आहे. आणि शत्रू जो आहे तो मांसाहार करणे, दारू पिणे, गांजा वळणे किंवा काहीतरी वाकडं तिकडं खाणे, गुलाम रजगुणी अन्न खाणे, त्याने हा सोमरस पेल्यानंतर त्याचे हातपाय गळून जातात. सोमरस घ्या, गलास घ्या, ग्लासभर, उसाचा रस घ्या, एक ग्लासभर, दारू घ्या,
त्यात बर्फ टाका. तो बर्फ उसात टाकल्यानंतर असा ठेवला तो हळूहळू हळू उसात पसरतो आणि जल मिश्रित होतो, म्हणजे त्याला आणखी चव यायला लागते. आणि तोच बर्फाचा खडा जर तुम्ही समजा दारूच्या गलासात टाकला, तो तळा जाऊन लगेच फुटतो, म्हणजे त्याची घनता कमी आहे. म्हणजे हा जो शत्रू आपला आक्रमण करणे, जादूटोणा करणे, भानामती, काय तुमची काळी विद्या असेल ती, सोमरस पिणाऱ्या माणसाला कधी चिकटत नाही, लागू सुद्धा होणार नाही. कारण त्याला आक्रमण करते, हातपाय गळून गेले, त्याचा लिव्हर फुटला, तो काय तुमचं आक्रमण करणार आहे? दारू पिणाऱ्या माणसाला लिव्हर फुटला, तो काय कौतुक गाणार आहे? तो थोड्या दिवसात राम राम ठोकणार आहे. तर अशा दृष्टीने हा सोमरस जो आहे तो आपल्या रक्तगटाला पोषक आहे. पुढं सांगतो, शत्रूच्या आक्रमणापासून दूर राहणारा. शत्रू जेव्हा आपलं आक्रमण करतो तेव्हा हा सोमरस दूर राहतो. दूर याचा अर्थ तो आपल्या शरीरावरती, सोमरस आपल्या शरीरात आहे, त्यामुळे शत्रू आपल्यापर्यंत येऊन पोहोचू शकत नाही किंवा आपला हल्ला पण करू शकत नाही. म्हणजे पक्का बंदोबस्त झाला. हो महाराज, आमच्या घराचा पक्का बंदोबस्त करा, आमच्या घरी जादू टोणा करीन, भानामतीन भूत आहेत, हो काहीतरी जादूवारा गंड्या, काहीतरी लिंब बिंब द्या, असं काही चालत नाही. इथे एकच उपाय आहे, फळांचा रस, उसाचा रस. हा सोमरस तुम्ही जर सतत थोडा थोडा पेलात तर तुमच्यावरती कुठली करणी, भानामती, जादू टोणा, आघुरी, बंगाली, काळी विद्या, नंतर केकवली, भानामती काही चिकटणार नाही. तुमचं जीवन सुरक्षित राहणार. हृदयातले कार्डिगम व्यवस्थित, मेंदूतले EEG व्यवस्थित, त्यामुळं आपलं जीवन सुरक्षित राहणार. हा जो परमात्माने दिलेला सोम परमात्मा आहे, पवमान सोम हा परमात्मा आहे, तो आपल्या शरीराचं संरक्षण करतो. तांबड्या, पांढऱ्या, निळ्या, तांबड्या, पांढऱ्या आणि चपट्या ज्या पेशी आहेत त्यांचं संरक्षण केलं जातं. इंद्रियांचं संरक्षण केलं जातं, डोळ्याचं संरक्षण, सगळ्या इंद्रियांचं संरक्षण सोमरस करतो. गॅमा आणि बेटा जे किरण विषारी आहेत तो आपल्या शरीरात येऊन देत नाही, म्हणून हा शत्रूपासून दूर राहतो. शत्रू किती धावला तर त्या शत्रूच्या शरीरात गॅमा आणि बेटा किरण आहेत, म्हणून आपल्याकडे जे किरण ते अल्फा किरण, पवमान सीम किरण आहेत. मग त्या गॅमा आणि बेटा किरणचा अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब जरी उद्या पडले आणि तुम्ही जर फळं खाऊन दूध पिऊन काय राहत असतान तर त्या अणुबॉम्बचा परिणाम तुमच्यावर काही होत नाही, होणार पण नाही. कारण या सोमरसामधून आपल्याला लोह, तांबे आणि जस्त मिळतं. जस्तामधून अल्फा किरण तयार होतं, ते आपल्या शरीरामध्ये पवमान सोमा म्हणून पाहतो, आणि त्यामुळं आपल्याला बाहेरची किरण आत येत नाहीत किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो आपला पडत नाही. हा सोमरस आपला वाचवतो, आपला रक्तगट व्यवस्थित ठेवतो. जलमिश्रित असे या सोमरसाला गाळणीवर ठेवून गाळला जातो, आणि तो इंद्रदेवाला, देवांचा राजा आहे, तो सोमरस पितो. म्हणजे सगळ्या देव लोक सोमरस पितात. तुमचा पुढारी समजा दूध पितोय तर सगळे लोक दूध पिणार. तुमचा पुढारी दारू पितो, सगळे लोक दारू पिणार. तुमचा पुढारी गटर मग म्हणजे तुम्हाला सांगतो, भुतियान मार्गाचं खाता असेल तुम्ही सगळ्या भुतियान मार्गात जाणार. तुमचा पुढारी जर समजा पितृवान मार्गाचं खाता असेल तर पितृवान मार्गात जाणार. तुमचा पुढारी जर समजा देव किंवा पुढारी फळं दूध किंवा कायम राहत असेल तुम्ही देववान मार्गात येणार. म्हणजे तुमची जी प्रगती आहे ते इंद्राची प्रगती आहे, तो सोमरस पितो, बाकीचं काय खात पित नाही. तुमचा अन्न धान्य त्या देवांना चालत नाही. देवांना फक्त सोमरस, अमृत या दोनच गोष्टी चालतात. त्यांचं दिव्य शरीर आहे, म्हणून आपलं सुद्धा त्याप्रमाणे हे शरीर ठेवलं पाहिजे. आता 2 टिपटिपड आणून ठेवली 5-5 फुटाची, एका टिपणामध्ये 5 फूट पाणी भरून ठेवलं, खालून नळी जोडलेली आहे, नळी बंद करून ठेवली, आणि एक टिपण जे आहे ते मोकळंच आहे. पाणी ज्याच्यात भरलंय तो देव आहे, आणि मोकळं टिपाड आहे तो मानव आहे. आणि मधी नळी एकदा काढली की त्या पलीकडच्या टिपाडातलं पाणी किती 5 फूट आहे तर 2.5 फूट खाली येणार. मग ह्या माणसाच्या शरीरात तो 2.5 फूट पाणी भरणार. म्हणजे देव आणि मानवांची पातळी समतोल होणार, आणि समतोल झाल्यानंतर
देवांचे जे विचार आहे, जे शक्ती आहे, जे शोध आहे, संशोधन आहे, ज्ञान आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, हे जे सगळं देवांकडे आहे ते सगळं जसं तसं आपल्याला शरीर शुद्ध झाल्यानंतर ज्ञान होतं, ज्ञात होतं, म्हणजे आपल्याला तिथं तसं मिळतं. लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा आहे. म्हणजे संशोधन व्याजात सांगितलेलं आहे, पाणी हे समपातळीत राहतं. आणि आपण गेलो गंगेमय्या, गंगामय्या आम्हाला तुम्ही मीठ द्या, मीठ द्या. गंगा म्हणते मीठ मिळणार नाही, मी जेव्हा समुद्रात मिळेल तेव्हा माझ्या पायातून तुम्हाला मीठ मिळेल. तसे सगळे देव आहेत तुमच्याकडे, 33 कोटी देव आहेत. मग प्रत्येक देवाकडे जायचं. गंगेच्या कडेला गेलो, गंगा काय म्हणते, हे पाणी घे, तू शेती पिकव, झाडं लाव, फळं बाग कर, हे मासे याच्यात आहेत, तुला जे लागेल ते याच्यातून घे, पण मीठ मात्र मिळणार नाही. तसे सगळे देव आहेत, गणपती वगैरे काय आहेत तुमच्या जेवढे 33 कोटी, ते सांगते हे ऐश्वर्य घे, हिरदी सिद्धी घे, तुला बंगला, माडी, घोडा, गाडी सगळं घे, परंतु आम्ही तुला ब्रह्म देणार नाही. आम्हाला देता येत नाही. जेव्हा आम्ही त्या नदीसारखं समुद्रात मिळतो नदी, तशा प्रकारचं आम्ही आणि तुम्ही भक्ती करणारे, जेव्हा सहस शीर्षा पुरुष हा पूर्ण ब्रह्म जो आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्या चर्चानाशी गेल्यानंतर, आपण त्यात मिळून गेल्यानंतर मग आपल्या जीवामधून ब्रह्म तयार होतं, ब्रह्मप्राप्ती होती. तशी होत नाही. म्हणून आतापर्यंत जो धर्माचा विकास झाला नाही त्याचं कारण असे आहे, खऱ्या धर्माकडे देवाकडे कोणीच आलं नाही. भाकरी तुकडे मोजत बसले, इथंच तुकडे तुकडे, आणि तिथंच उड्या मारीत बसले, ही देवी ती देवी, हा देव हा देव. अरे पण खऱ्या देवाचा देव पागा ना, तो पाहिल्यानंतर तुमचं उचित काढून हा पाहण्याकरता एकच साधन सोमरस पिणे, तेव्हा तुम्हाला खरा देव मिळेल, बाकीच मिळणार नाही. हा देव काय म्हणतो, वरण भात खातो, हा देव आमटे खातो, हा दूध पितो, हा देव काय म्हणजे अमुक लागते, ते देवाला तमुक लागतं, हे देवाला पुरणपोळी लागते. म्हणजे हे सगळी पितर तत्वाची जेवण देवाला आहेत. आणि स्वर्गातला देव आहे ना, सोमरस पितो, इंद्रदेव आहे, जगांचा राजा, देवांचा राजा आहे, सगळ्या समाजाचा राजा आहे. आणि त्याला भाजायचं आहे, त्याच्यासारखं आपलं त्याच्याकडून ज्ञान मिळवायचं आहे. त्याप्रमाणे हे ज्ञान मिळवायचं आपल्याला, त्याच्याकरता आपल्याला सोमरस पेला पाहिजे, ईश्वर प्राप्ती केली पाहिजे, रिद्धी सिद्धी सगळ्या गोष्टी सोडून पूर्ण ब्रह्म जायचं. म्हणजे सगळ्यांचं आपण जेव्हा त्या परब्रह्मात जावं, म्हणजे परमेश्वर जो आहे त्याच्या चरणाजवळ जाऊन जेव्हा त्याच्यात आपण आणि देव विलान होतील छोटे मोठे, आपण जे भक्त करतो ते देव, मग ते देव विलीन झाल्यानंतर मग आपल्या जीवनाचं ब्रह्मत्व प्राप्त होतं. तसं होत नाही. नदीसारखं उदाहरण ठरवा. हे नदीचं उदाहरण कळलं की तुमच्या जीवनाचं उदाहरण तुम्हाला कळलं. आता हा जो सोमरस आहे हा शत्रूंचा नाश करणार आहे. म्हणजे शत्रू जे आहेत ते हा सोमरस पित नाही, ते मरतात. उसाच्या रसावर बर्फ ठेवला, हळूहळू वितरायला लागला, आणि दारूच्या ग्लासात बर्फ ठेवला, तो पान पडून फुटला. म्हणजे त्याची घनता कमी आहे, म्हणजे तो आपला बचू शकत नाही दारू, आणि ते दुःख शरीरामध्ये जखमा निर्माण करू शकते. आणि उसाचा आपल्या सगळ्या जखमा बरोबर करतो, म्हणजे सोमरस बरा करतो, आणि मग आपलं जीवन सुरक्षित होतं. हा सोमरस. पण तो सोमरस जेव्हा आपण आणू, काढू, त्या ग्लासात भरून ठेवू, आणि मग त्या ठिकाणी मंत्र म्हणावं लागतात, छंद स्वरूपाचे मंत्र म्हणावं लागतात. मग तो त्याला सिद्ध करावं लागतं. तो सिद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जल मिश्र म्हणजे बर्फाचा खडा टाकावा लागतो, म्हणजे त्याच्या बर्फाचा खडा पाणी, त्या दोघा म्हणजे जे पाणी खडा टाकला म्हणजे समुद्र पाण्याच्या खड्यानं प्राणवायू आहे, तो उसाच्या बर्फ म्हणजे समरसमध्ये प्राणवायू आहे. दोन्ही प्राणवायू एकमेकांना जवळ आले की बुडबुड बुडबुड बुड आवाज करणार, म्हणजे या दृष्टीने. म्हणून त्याच्यात पाणी टाकावं असं, म्हणजे पाणी म्हणजे बर्फ टाकायचं असं जात नाही. त्यामुळं त्याला चव येते, त्यामुळं आपलं रक्तगट शुद्ध होतो. आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या ज्या शिरा आहेत चोकअप झालेल्या, काय माणसांच्या हृदयाच्या शरीरात चोकअप झाल्या, काय स्त्रियांच्या संततीच्या शिरा चोकअप झाल्या, त्यामुळे त्यांना संतती होत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. असे पेशंट आपल्याकडे बरेच आहेत. परंतु जेव्हा सोमरस दिला त्यांना प्यायला,
तेव्हा त्या शरीरातल्या शिरा चोकअप झालेल्या, दुरुस्त झाल्या, त्यांना संतती झाली, हृदय व्यवस्थित झालं. कारण सोमरसाचा मला जो अनुभव आला आहे तो अशा पद्धतीचा. 8/8/1960 सालापासून हा सोमरसाचा प्रयोग आपण समाजात करीत आलो आहे. त्यामुळे समाजाचं पुनर्जीवन होते, नवे ज्ञान प्राप्त होते, त्याच्यामध्ये क्रांती होते, रक्तगटात क्रांती होते. सोमरस आपला पूर्णपणे आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या शरीरात कुठला देव आहे याचं ज्ञान होतं. आणि ते ज्ञान कसं आहे ते मी सांगणार आहे आता या ठिकाणी. तर ते ज्ञान जे आहे ते सांगतो. आता समजा तुमचा रक्त ए बी आहे, त्याचा ओम अँटीजन आहे आणि तो निगेटिव्ह आहे, तर प्रजापती परमात्मा या रक्तगटात आहे. नंतर तुमचा रक्त ए बी आहे, ओम अँटीजन आहे, पॉझिटिव्ह आहे, तर ब्रह्मदेव परमात्मा तुमच्या रक्तगटामध्ये आहे. आणि जर समजा तुमचा ए बी आर एस रक्तगट निगेटिव्ह असेल, ओम अँटीजन हे म्हणून गणपती परमात्मा आहे. जर तुमचा रक्त ए बी आर एस पॉझिटिव्ह असेल तर ओम अँटीजन त्याच्यामध्ये आहे, ओम बृहस्पती परमात्मा या गटामध्ये आहे. आता ओ रक्तगटावाल्या माणसांचं बोलतो. ओ रक्तगट जो आहे तो जो आर एस पॉझिटिव्ह असेल तो वासुदेव विष्णू परमात्माच्या गटामध्ये आहे. ओम ओ अँटीजन आहे. आणि रक्तगट जर ओ आर एस निगेटिव्ह असेल तर ओम ओ हे अँटीजन आहे. संकर्षण परमात्मा त्याच्या रक्तगटामध्ये आहे. नंतर ओ पॉझिटिव्ह असेल तर ओम ओ अँटीजन आहे आणि प्रद्युम्न परमात्मा पॉझिटिव्हमध्ये आहे. आणि जर ओम ओ हा निगेटिव्ह असेल तर ओम अँटीजन असून अनिरुद्ध परमात्मा आहे. आता ए रक्तगटाबद्दल बोलतो. आता ए आर एस पॉझिटिव्ह रक्तगट असेल आणि ओम अँटीजन असं आहे म्हणून हा तत्पुरुष शिव परमात्मा आहे. नंतर ए आर एस निगेटिव्ह रक्तगट आहे, ओम अँटीजन आहे, तो वामदेव परमात्मा या रक्तगटामध्ये आहे. त्याचप्रमाणे आता ए रक्तगट आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि ओम अँटीजन आहे म्हणून सद्यो देव परमात्मा आहे. आणि ओम ये रक्तगट निगेटिव्ह आहे तर त्याच्यामध्ये परमात्मा ओम अँटीजन आहे म्हणून अघोर देव परमात्मा या ये रक्तगट निगेटिव्हमध्ये आहे. आता आपण बी रक्तगटाबद्दल बोलतोय. बगरचा अर्धमात्रा ही ओम अँटीजन आहे. बी आर एस पॉझिटिव्ह रक्तगट असेल तर वैश्वानर परमात्मा आहे. तर समजा तुमचा ओम अर्धमात्रा अँटीजन आहे तर बी आर एस निगेटिव्ह रक्तगट असेल तर तुमचा वैश्वानर अग्नी परमात्मा त्या शक्तीमध्ये वास करतो. ओम अर्धमात्रा बी पॉझिटिव्ह रक्तगट तुमचा असेल तर सूर्य सावित्री परमात्माच्या गटात प्रवेश करतो. आणि अर्धमात्रा ओम अँटीजन आहे, बी निगेटिव्ह रक्तगट आहे तर आदित्य परमात्मा ह्या रक्तगटामध्ये प्रवेश करतो. अशा दृष्टीने अतिशय सूक्ष्म ज्ञान याच्यामध्ये आपण तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आणि सगळं होण्याकरता सोमरस प्यायला पाहिजे. तेव्हा आपल्या शरीराचा परमात्मा आहे तो परमात्मा जागृत होऊन आपल्याला ईश्वर प्राप्तीचं पूर्ण ज्ञान होऊन देतो. आणि जे परब्रह्म आहे त्याच्याशी आपलं ऐक्य सान्निध्य साधतो, सायुता मिळते. अशा दृष्टीने हा रक्तगटाचा प्रवाह तुम्हाला सांगितला. आता काय म्हणतात देवच नाही तर तुमच्या शरीरातच देव आहे. डोळे असून तुम्ही आंधळे आहात. तुम्हाला जर चांगले डोळे आले तर आमचं तत्वज्ञान शोधून त्याप्रमाणे अभ्यास करा म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. सांगायचा मुद्दा असा आहे. आता पुढं बघू. पुनानशं चेतसा सोमा पवित्रे अर्षति कत्वा सदस्तम आसदतम. बुद्धिपूर्वक पवित्र करणारा हा सोम. आता याचं कारण असं आहे की तुम्हाला बुद्धीच नाही.
तुम्हाला बुद्धी नाही, काही सुचत नाही, काम धंदा सुचत नाही, बुद्धी नष्ट झाली, मेंदू काम करीना, काय सुचना, याच्याकरता तुम्हाला सोमरस प्यावा लागेल. म्हणून हा बुद्धिवर्तक आहे. तुम्हाला किती बुद्धी पाहिजे? परमेश्वराची बुद्धी पाहिजे. ती मिळवण्याकरता सोमरसाची गरज आहे. आणि तुम्हाला समजा वाकडी तिकडी मंगळ बुद्धी पाहिजे, भूतियान मार्गाची बुद्धी, पितृयान मार्गाची बुद्धी आणि देवयान मार्गाची बुद्धी, म्हणजे फळं आणि दूध, बर्फ, ह्या सेवनामधून तुम्हाला बुद्धी प्राप्त होते. खरा देव आहे का नाही पाहायचा असन तर सोमरस पेत चला, तुम्हाला देव आहे ही सिद्ध करत समजेल. जर तुम्ही सोमरस प्यालाच नाहीत तर तुम्हाला देव नाही हे म्हणावं लागेल, कारण तुम्ही नास्तिक बनणार. कारण तुमचा जी बुद्धी आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. आता थोडक्यात सांगतो, रेल्वे आहे, रेल्वेच्या वरून एक वायर जात असते आणि त्या रेल्वेच्या इंजनला एक फळी असते. जोपर्यंत ती फळी त्या वरच्या करणाला चिकटत नाही तो रेल्वे हलत नाही. ती फळी एकदा त्या वरच्या करंटला चिकटली, तारला काय रेल्वे एवढे डबे घेऊन पळते. तसं आपलं जे पूर्ण ब्रह्म आहे, सहस्र शीर्षा पुरुष, हा जो पूर्ण ब्रह्म आहे, याच्या चरणाजवळ आपली बुद्धी टेकन जाऊन पूर्ण, तेव्हा आपली गाडी, जीवनाची गाडी भरभर पळल. मग सत्यज्ञान होईन, परमेश्वर आहे रे, खरंच आहे रे, खोटा नाही रे. कारण तुमचं खाणं पिणं आता दारू गांजा तुम्हाला ईश्वर आयुष्यात भेटणार नाही आणि कळणार पण नाही. तुमचा इंद्रदेवाने ते नियम घालून दिला आहे, देवांचा राजा सोमरस पेल्याशिवाय कोणाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. आणि त्याच्याकरता तुम्हाला ती बुद्धी तशी मिळवावं लागणार आहे. आपल्या रक्तगटाप्रमाणे बुद्धी मिळवावं लागणार आहे. मग आपण त्या खऱ्या परमेश्वराला जाऊन भेटू शकतो, कारण आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. समजा तुम्ही सोमरस पित आहे तर तुमच्या शरीरामधून प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने प्रकाश लहरी बाहेर पडतात. तुम्ही वरण भात, पुरणपोळ्या, आमटी भात खाता असताना तर तुमचा हा रजोगुण आहे. तुमच्या शरीरातून प्रति सेकंद 2 लाख किलोमीटर वेगाने प्रकाश लहरी बाहेर पडतात. जर तुम्ही भूतियान मार्गात असून आंबळ खात असताना तर तुमच्या शरीरातून प्रति सेकंद 1 लाख किलोमीटर वेगाने लहरी बाहेर पडतात. म्हणजे परमेश्वराला भेटण्याकरता या भूतियान मार्गाच्या माणसाला 2 लाख प्रति सेकंद किलोमीटरच्या लहरी कमी पडलेल्या आहेत. तसंच पितृयान मार्गाला सुद्धा 1 लाख प्रति सेकंद किलोमीटर लहरी कमी पडलेल्या आहेत. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे जे फळं खाऊन दूध पिऊन जे आहेत ते परमेश्वराला जाऊन भेटलेले आहेत. म्हणजे भूतियान मार्ग 33%, पितृयान मार्ग 66% आणि जो सोमरस पितो तो 99-100% झाला. म्हणजे आपली सुद्धा टक्केवारी याच्यामध्ये कळते. मग आपला सोमरस मिळाला का नाही, आपलं रक्तगट बरोबर काम करते का नाही, शरीरामध्ये त्याची अवस्था बरोबर नाही, हे आपण आता मशनीमध्ये तपासून पाहू शकतो. कार्डिओग्राम काढा, ECG, 6 बटणं जर तुमची 6 mm 10 mm आली असतील तर आपली जी बुद्धी आहे ती परमेश्वराला जाऊन मिळाली आहे. म्हणजे ते ब्रह्म आणि आपलं हे ते ब्रह्म आपल्या शरीरात आलेलं आहे. म्हणजे आपण पण ब्रह्ममय झालेलो आहोत. त्या गंगेच्या पाण्यानं, नद्यांच्या पाण्यासारखं समोर मिळत. तर आपली जी बुद्धी आहे ती परमेश्वरापर्यंत जाण्याकरता सोमरसच आवश्यक आहे. तेव्हा तुमची सगळ्या जगाची बुद्धी परमेश्वराला जाणू शकेल, तशी जाणू शकणार नाही. कारण तुमच्या बुद्धीचा शोध तुम्ही घेतलेला नाही. तुमच्या खाण्याचा परिणाम तुम्ही स्वतःपासून पाहिलेला नाही. वेदामधले काय नियम सांगितले तुम्ही कधी जाणले नाही. मनाला आलं तसंच बकून काहीतरी छापताना बोलताय. सत्यसृष्टी तपासून पाहायची असेल तुम्हाला तर आता व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर आपलं रक्तगटाचं एक सूक्ष्म माहितीपत्रक पाठवणार आहोत. त्याचा तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या शरीरामध्ये कोणता गट आहे आणि आपल्या शरीरामध्ये
परमेश्वराची कोणती शक्ती आहे? आता आकारामध्ये गणपती, उकारामध्ये विष्णू, सुदर्शन चक्र विष्णू, मकारामध्ये शिवलिंग शंकर, आणि बी मध्ये अर्धमात्रामध्ये बी मध्ये सूर्य अग्निचक्र आहे. म्हणजे या दृष्टीने जे काही ओम अँटीजन आहेत ते नष्ट होत नाहीत, जसे तसे राहतात. मग तुम्ही सांगा, मनुष्य जिवंत आहे आणि त्याने शरीर सोडले, मग त्याला स्मरणशक्ती असते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे का नाही? शरीर सोडल्यानंतर त्या माणसाला स्मरणशक्ती जशी तशी असते की नाही? याचं एक खात्रीचं उदाहरण असं आहे, एक डॉक्टर होता खूप MBBS. त्याच्यासमोर एक वेडा माणूस बसायचा, आणि जेव्हा तो वेडा माणूस बसायचा आणि ते डॉक्टर सांगायचं लोकांना, हे पेशंट घ्या, ते औषध घ्या, गोळ्या घ्या, टेलिस्कोप लावून तपासायचे. पुढे ते डॉक्टर वारले, आणि महिना झाल्यानंतर त्या डॉक्टरची स्मरणशक्ती सगळी ती वेड्याच्या डोक्यात घुसली, आणि झाला तो डॉक्टर. कपडे घालायचा रोबदार, ते टेलिस्कोप घालायचा, या पेशंट हो, असं करा, हे औषध घ्या, ते औषध घ्या, ते अमुक घ्या, ते तमुक घ्या. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये गेलेल्या माणसाने पुन्हा आपल्या शरीराचा जीवाचा प्रयोग करून त्याला पुन्हा आपलं ज्ञान पूर्ण देऊन जसा तसा बनवला. अशी अनेक उदाहरणं आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे, हा कशामुळे प्रकार आहे? तर याचं कारण असं आहे की डॉक्टर बी फळ सोमरस पेत होते, फळं खात होते, आणि ते वेडा होतं त्याला फळं तो रोज देत असत. मग त्यामुळं दोघांची बुद्धीचं पातळी एकरूप समान आली. मग त्यामुळे यांनी शरीर सोडल्यावर त्याच्या शरीरातून डॉक्टर करू लागला. मग तो डॉक्टर आले म्हणून खूप गर्दी झाली, आणि मग मी तिथे गेल्यानंतर मला म्हणलं, महाराज तो डॉक्टर इथं बसले, पुन्हा जीवन झाले. म्हणलं ते डॉक्टर गेले. मग हा त्याचा जोडीदार आहे? नाही नाही, तोच एक डिटेल तसंच ज्ञान सांगतोय. मग त्याला काही प्रश्न विचारलं, त्याने स्वतःचं नाव, मग डॉक्टरचे नाव ते सांगितलं, काय व्यवसाय, काय डिग्री ते सांगितली, कोणत्या कॉलेजमध्ये शिकला ते सांगितलं. याची मूळ वेळी स्मरणशक्ती नष्ट झाली. म्हणजे वेळेला मनुष्य जरी समरस दृष्टी सोडली तरी तो आपलं कार्य चालू ठेवतो. तसंच रामकृष्ण यांचं धार्मिक कार्य चालू आहे. त्यांनी शरीर जरी सोडलं असलं तरी त्यांचं धार्मिक कार्य जसं ते तसं चालू आहे. त्याच्यामध्ये 1 सेकंदाचा सुद्धा किंवा 1 मिनिटाचा, 1 MM सुद्धा फरक नाही. मग हे सगळं परमेश्वर प्राप्ती आपल्याला होईल का नाही, ही जी भीती आहे तुम्ही ECG काढा, कार्डिग्राम काढून घ्या. 6 MM ते 10 MM 6 बटणं म्हणजे व्होल्ट झाले पाहिजेत. हे 6 बटणं अक्षर व्होल्ट झाले की तुम्हाला जीवनमुक्त, विधेयमुक्त आणि आपली बुद्धी परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आपलं आता इतंभूत सत्यज्ञान झालेलं आहे. अशा दृष्टीने हा पुरावा आधी हृदयात तयार करा, मग चर्चेला बसा. तसं चर्चा करू नका. कुठले सुटले लागले वरडायला काही, अरे तसं नाही. धर्म हा जो आहे वेदांत धर्माकडे, वेदाकडे, वेद मंत्राकडे चला, तेव्हा जग वाचन. तसं वाचू शकणार नाही. तुमचे आतापर्यंत किती जन्म झाले, तुमचे आई वडील किती, आजोबा किती, पंजोबा किती, तुमचा जन्म झाले समजा 1 कोटी, आजोबा 1 कोटी, वडील 1 कोटी, आई 1 कोटी आहे, 3 कोटी, आजोबा 1 कोटी, आणि तुमचा पंजोबा 1 कोटी आहे, 5 कोटी. 5 कोटी जन्माचे सगळे संस्कार DNA आर्यन तुमच्यामध्ये आलेले आहेत, ते बिघडतात. तर सांगायचा मुद्दा असा आहे, जेव्हा तुम्ही सोमरस पिता तेव्हा तुमच्या शरीरातले जे DNA आर्यन दूषित आहे ते निघून जाणार लगेच. 7 दिवस 10 दिवसामध्ये तुमच्या शरीराची अनुवंशिकता फळं खाऊन, दूध पिऊन राहिल्यानंतर नष्ट होते, पुन्हा चांगली स्थिती प्राप्त होते. मागचे सगळे कोट्यावधी जन्माचे दोष हटतात. मग आपल्या इथं अमृतमध्ये कलकत्ता मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला, दत्त जयंतीला या ठिकाणी 10 दिवस भाविक पारायण करतात. मग त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होते, आणि त्यांचे पूर्वजन्मातले सगळे दोष हटून त्यांचे जीवन सुरक्षित झालेलं आहे. असे हजारो पारायण झालेले आहेत. लोकांनी या ठिकाणी त्याचा फायदा घेतलेला आहे. तुम्ही पण फायदा घ्या. त्याकरता बुद्धी आपली परमेश्वरापर्यंत जाण्याकरता
मांसाहार करणे, दारू पिणे, गांजावणे यांनी परमेश्वरापर्यंत बुद्धी जात नाही. ही बुद्धी फक्त तुमची भूतियान मार्गात फिरते, पुढे जात नाही. वरण भात, आमटी भात, पुरणपोळ्या, गुलाबजांबू, मेवा मिठाई खाल्ल्यानंतर ही जी शरीर प्रकृती तयार होते, ती बुद्धी तुमची फक्त पितृदेवापर्यंत जाते, पुढे जात नाही. पण जो फळं खातो, दूध पिऊन जातो, 7 दिवस, 10 दिवस, 40 दिवस, त्याची बुद्धी परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि तो नास्तिकाचा आस्तिक बनतो. हिंदू धर्मात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असं तो म्हणतो आणि मग त्याला खरं सत्य ज्ञान होतं, ज्ञान होतं. त्याचं समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे 3 गाय आहेत. आता 3 गाय आहेत. एका गायला कांदा खाऊ घातलं, तिथं दूध काढत, त्याचा वास सुटला, दुर्गंधी येऊ लागली. दुसरी गाय तिला मका कणस वाला चारा घातला, तिथं दूध घोरट वाटायला लागलं, तिला जगून वाटायला लागलं, बरं आहे. तिसरी गाय तिला ऊस खाऊ घातला आणि तिचं दूध काढलं, तेव्हा ते गोड लागायला लागलं. तशा दृष्टीने आपल्या शरीराचा बदल होत असतो खाण्यापिण्यामुळं. तो तुम्ही टाळला पाहिजे. तुम्हाला खरा देव पाहायचा, देवरूप व्हायचा असेल तर सोमरस पेल्याशिवाय तुम्हाला देवरूप होता येणार नाही. कवरे भजन कीर्तन जागरण गोंधळ घाला, सोमरस पेल्यानंतर तुम्हाला सगळं प्राप्त होईल. सोमरस पेल्यानंतर तुम्ही जागरण घाला, गोंधळ घाला, भजन कीर्तन करा, जप जाप्य करा, ब्रह्ममंत्र म्हणून घ्या, वेदांत चार्यांकून मंत्र म्हणून घ्या, तुम्हाला ईश्वर प्राप्ती झालेली आहे. त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा बदल होत नाही. कारण वेदामध्ये नियम सांगितले ते नियम आपण पाळले पाहिजेत. आपल्या बगल पुराण काढून असं खाऊन असं होईल, मी तसं खाल्लं असं होत नाही. काही माणसं भरपूर खोटे बोलतात. महाराज सुद्धा मी देव आहे, माझ्या पाया पडा, मी तुमचं कल्याण करीन, असे बरेच महाराज दे. म्हणलं महाराज आमचं कल्याण करायची गोष्ट तुमच्या हातात आहे, सगळं आहे. मुद्दा असा आहे की आम्हाला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, परमेश्वराचं खरं ज्ञान सांगा. अरे रे छे 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 नशीब लय अवघड आहे, त्याचे लय तपश्चर्या कष्ट करावं लागतात. तेव्हा त्या महाराजांना आम्ही सांगितलं, तुम्ही केली का तपश्चर्या? केली ना. काय अनुभव आला तुम्हाला? असा आला तसा. तुम्ही काय खाता आता? वरण भात चपाती खाता, म्हणजे तुम्ही पितृतत्वाच्या अनुभव आला, तुम्हाला देवाचा अनुभव आलाच नाही. शाळा शिकताना इंग्लिश, मराठी, कन्नडी, तेलुगू, मल्याळी अशा भाषा शिकतो आपण, संस्कृत भाषा शिकतो. त्याचं कारण असं आहे की आपली प्रगती होण्याकरता आपल्या उच्च पायरीवर जाऊन बसावं लागेल, तेव्हा आपल्याला ते ज्ञान होईल. तसं होणार नाही. इंग्लिश येत नाही मग सोमरस प्या, गणित येत नाही सोमरस प्या. आम्ही शाळेत असताना काय मुलांना गणित येत नसत आणि काय मुलांना काय गणित बीजगणित येत नसत. मग त्यांना आम्ही दुपारी विचारले एकदा, म्हणले का रे बुवा तुम्हाला गणित येत नाही, बीजगणित येत नाही, भूमिती येत नाही, इंग्लिशमध्ये तुमची प्रगती कमी. आम्ही सरांना विचारलं. सर म्हणले प्रत्येकजण वेगवेगळं खातो. मग आम्ही म्हणलं तुम्ही काय खाता? सरांनी म्हणायचं म्हणून मी फळं खाऊन दूध पिऊन राहतो. मग तुझा काय पहिला नंबर आहे म्हणजे त्याचं कारण ते. मग सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं सरांनी, हे जे करलेले आहे ना, शाळेत येतात ते फळं दूध खाऊन राहतात, फराळ करतात, म्हणजे हलकं अन्न खातात, त्यामुळे त्यांची बुद्धी वरच्या क्रमांकामध्ये आहे. मग तुम्हाला पण असं व्हायचं असेल तुम्ही असं ठेवा. बऱ्याचशा मुलांनी रोज एक सफरचंद फळं खायला सुरुवात केली. ज्याला 30 मार्क पडत होते ते 90 मार्कामध्ये आले, पास झाले सगळे. कारण का? शाळेचा खर्च वाया जाऊ नये म्हणून वाकडं तिकडे खाऊ नका. सोमरस प्या, तेव्हा तुमची मुलं हुशार होऊन लाखो रुपये वाचतील, पहिल्या परीक्षेला पास होतील, शेकडा 90, 80, 90च्या पुढे जातील. लक्षात ठेवा, आलेला मला अनुभव असा आहे. आणि आमचा उपचार पद्धती फळं खा, दूध प्या, देव पहा, असं आमची घोषणा आहे. फळं खा, देव पहा, फळं खा, देव पहा, फळं खा, देव पहा, हे आपलं घोषवाक्य आहे. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हाये ग्रीव घोड नदी गंगा मैया की जय. सर्व जगांचा नियंत्रण करता पूर्ण ब्रह्म व चक्ष भगवंत, सगुण निर्गुण अवस्थेत असणारा
ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतोर्दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीरामचंद्रेश्वर कल्की दत्तात्रय महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात पाचवं महाशक्तीपीठ निर्माण स्वयंभू शक्तीपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. त्या दुर्गा माता जो पाय आहे ना या ठिकाणी तो 5 फूट आहे, जो 5 फूट मोठा. एवढा मोठा पाय तुमच्या जगातल्या कुठल्याही महाशक्तीपीठात नाही. एकदा शिरोला भेट देऊन तो पाय बघा, तिचं डोकं शरीर बघा कसं आहे, ती स्वयंभू कशी निघाली, तो दैत्य किती मोठा आहे तो बघा. म्हणजे तुम्हाला खात्री पटन की ही स्वयंभू कसं काय तयार झाल्याचा अभ्यास करा. सांगा आता असं आहे. ओम कालभैरव महाराज की जय. खंडेश्वर महाराज की जय. हनुमंत महाराज की जय. दुर्गत्ता महाराज की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. शनीश्वर महाराज की जय. हरि ओम दत्त. ओम शांती शांती.